उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही। ऐसे मज करोनी ठेवा नारायण, समूळ वासना नुरवावी। निसंग तुम्हासी राहणे एकट, निसंग तुम्हासी राहणे एकट, नाही काही कटकट साहो येत। ऐसे मज करोनी ठेवा नारायण, समूळ वासना नुरवावी। तुका म्हणे नाही मिळो येत शिळा, तुका म्हणे नाही मिळो येत शिळा, रंगाची स्फटिका सकळाची। ऐसे मज करोनी ठेवा नारायण, समूळ वासना नुरवावी। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहम, प्रसन्नं वदनं शांतं मंगलं सुमनोहरं। ज्ञान वैराग्य संपन्न खंड निज बोध रूपम, पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते। नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा, विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा। तिथी माघ पौर्णिमा साधोने वाट धरिले निज धामा, नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा। मस्तक माझा पायावरे या वारकरे संतांच्या, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही। ऐसे मज करोनी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी। विठ्ठला विठ्ठला महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली, स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री वामन बाबा महाराज, सद्गुरु श्री साळवाराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो। माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ। विठ्ठला 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 विठ्ठला, टाळी वाजवा बोला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला। अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अतिशय महत्त्वाचं आहे। आपल्या ह्या बाणगे गावामध्ये संपन्न होत असलेला परिवर्तन सामाजिक विकास संस्था आणि समस्त ग्रामस्थ बाणगे यांच्या माध्यमातून संपन्न होत असलेला परिवर्तन प्रवचन कीर्तन महोत्सव, आणि या महोत्सवातील आजची ही पूर्वसंध्येची कीर्तनरूपी सेवा, जागराची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सुपूर्त केली आहे। तद्निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे। आपणा सगळ्यांच्या बहुमोल सहकारानं संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य आणि अतिशय प्रसन्नपूर्वक ऐश्वर्यवंत उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। परमश्रद्धेय परम आदरणीय माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे आणि आपल्याही सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यांच्याबद्दल श्रद्धाभाव आहे, हरिभक्तीपरायण आदरणीय सचिनदादा पवार यांच्या आज्ञेनं त्यांच्या माध्यमातून इथपर्यंत येण्याचा योग झाला। तदनंतर इथं आल्यानंतर इथला असलेला सगळाच हा समुदाय, इथे असलेली प्रसन्नता, इथे असलेला तरुण, इथे असलेला ग्रामस्थ आणि इथे असलेला सेवेकरी वर्ग या सगळ्यांकडे पाहिलं, या उत्सवाकडे पाहिलं, उत्सवातील शोभेकडे पाहिलं, उत्सवातील गंधर्व मंडळी असतील, समस्त 3-4 दिवसातल्या प्रवचन कीर्तनाच्या सेवा असतील, ग्रामस्थ मंडळ बाणगे असतील, या सगळ्यांकडे पाहिलं आणि या सगळ्यांच्या मध्ये आपल्याला सेवा करायला मिळतीये असं जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा स्वतःला भाग्यवंत झाल्यासारखं वाटतं। कारण ते आमच्या आडनावातच आहे।
त्यामुळे तसं आम्हाला झाल्यासारखं वाटतं. कारण अतिशय प्रसन्नतेने संपन्न होत असलेला आपला हा उत्सव आहे. एका वेगळ्या दृष्टिकोनाने संपन्न होत असलेला आपला हा उत्सव आहे. मुळात आत्तापर्यंत महाराष्ट्रात किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर अनेक नामसप्ताह संपन्न झाले असतील आणि त्या प्रत्येक सप्ताहाला असलेलं औचित्य आणि प्रत्येक सप्ताहाला असलेलं संबोधन हे कदाचित निरनिराळं दिलं गेलं असेल. परंतु या कीर्तन महोत्सवाच्या पुढे लागलेलं जे नाव आहे, जी उपाधी आहे, ती मात्र फार महत्त्वाची आहे. परिवर्तन कीर्तन महोत्सव. कीर्तनातून परिवर्तन, अध्यात्मातून परिवर्तन, संप्रदायाच्या सेवेतून परिवर्तन, प्रवचनातून परिवर्तन, ज्ञानेश्वरीतून प्रवचनातून परिवर्तन, हरिपाठातून परिवर्तन, आरोग्य सेवेतून परिवर्तन, ग्रामस्थांच्या सेवेतून परिवर्तन, या सगळ्यातून आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी परिवर्तन घडावं या उद्देशाने असलेला जो कीर्तन महोत्सव, तो परिवर्तन कीर्तन महोत्सव अशी आपल्याला व्याख्या करता येते. अतिशय एक वेगळी संकल्पना अंतःकरणाशी धरून हा सगळा तरुण इथला हा जो उत्सव संपन्न करतोय, त्याकडे पाहिल्यानंतर पुन्हा एक विशेष आनंद होतो. आणि त्यातल्या त्यात या सगळ्या तरुणांच्या मध्ये यायचं, एका तरुणानं उभं राहायचं आणि कीर्तन करायचं, हे अजून जास्त आनंदाची गोष्ट असते. कारण कीर्तनकार तरणा म्हटला की टाळकरी पण जरा तरणे असले की बरं वाटतं. नाहीतर मी गमतीनं म्हणत असतो, बऱ्याचशा वेळेला आम्ही जेव्हा जातो तेव्हा मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेच तरुण असतो. बाकीच्यांची काही शाश्वती देता येत नाही. परंतु हरकत नाही, सगळ्या तरुणांच्या माध्यमातून आणि सगळ्या तरुणांच्या समवेत होत असलेला हा जो उत्सव आहे, मी गमतीनं म्हणत असतो, तरुण जायचं असेल तर त्याच्याकरिता तरुणच पाहिजे. कारण तरुण लवकर तरुण जातो, कारण त्याची भक्ती ही तेवढ्या प्राधान्यानं होत असते. आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून संपन्न होत असलेल्या ह्या उत्सवाची आजची जागराची सेवा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आलेली आहे. तदनिमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठला विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे. सगळ्यांच्या परिचयाचा, सगळ्यांच्या ओळखीचा अभंग आहे. मागणीपर प्रकरणातला प्रार्थनापर असा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याच्या पुढ्यात आपल्या अंतःकरणातली एक हेतू, आपल्या अंतःकरणातली अपेक्षा पूर्णत्वाला जावी याच्याकरिता भगवंताला एक प्रार्थना केलेली आहे. अतिशय विनम्र भावाने तुकाराम महाराज देवाच्या पुढ्यात उभे राहतात आणि तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात की आमच्या अंतःकरणातला हा जो मनोदय आहे तो तुम्ही पूर्ण करावा, ही अपेक्षा तुकाराम महाराजांनी या अभंगातून व्यक्त केली. जेव्हा तुकाराम महाराज स्वतःकडे आणि आपल्या सगळ्यांकडे पाहतात, तेव्हा आपल्या सगळ्यांच्या शरीराकडे पाहिल्यानंतर आणि स्वतःच्या शरीराकडे, स्वतःच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर तुकाराम महाराजांना अशी जाणीव झाली की इथं उपस्थित असलेले माझ्यासहित सगळे, आपण सगळे म्हणजे तुकाराम महाराज विचार करतात त्यांच्या सहित आपण सगळेच जण अतिशय दुःख घन आहोत, अशी जाणीव तुकाराम महाराजांना झाली. जी काही मंडळी या मृत्यू लोकामध्ये आत्ता उपस्थित आहेत, मग ज्याच्यामध्ये निरनिराळ्या वयाचे असतील, निरनिराळ्या अधिकाराचे असतील, निरनिराळ्या स्तरावरचे असतील, कुणीही जरी असला तरी या मृत्यू लोकामध्ये उपस्थित असलेला जो मनुष्य आहे तो मनुष्य अतिशय दुःख घन आहे, हे तुकाराम महाराजांच्या जाणीवेला आलं. आणि त्याच वेळेला तुकाराम महाराज जेव्हा परमात्म्याकडे पाहतात, परमेश्वराकडे पाहतात, तेव्हा तुकाराम महाराजांना असं वाटलं की हा परमेश्वर मात्र एकटाच आनंद घन आहे. आपण सगळेच दुःख घन आहोत, पण परमेश्वर मात्र एकटा आनंद घन आहे. आणि ही जेव्हा स्थिती तुकाराम महाराजांना दिसते, तेव्हा तुकाराम महाराजांच्या डोळ्यासमोर एक समस्या निर्माण होते. आपण सगळे दुःख घन आणि देव एकटा आनंद घन, ही दोन्ही पद्धतीची स्थिती तुकाराम महाराज पाहतात. तेव्हा तुकाराम महाराजांच्या डोळ्यासमोर एक समस्या निर्माण होते आणि त्या समस्येचं निराकरण व्हावं याच्याकरिता तुकाराम महाराज त्याच्या कारण परंपरेचा विचार करायला लागतात. कारण काय आहे, जो विचारवंत मनुष्य आहे तो समस्येला कवटाळून बसत नाही. ऐका, जो विचारवंत मनुष्य आहे तो समस्येला कवटाळून बसत नाही. ही समस्या नेमका कशामुळे निर्माण झाली त्याच्या मूळ कारणाचा शोध घेते आणि तो कारण संपवण्याचा प्रयत्न करते, तो विचारवान म्हटला जातो. विचारवंत मनुष्य असतो तो समस्या असे कवटाळून धरत बसत नाही. बाबा आता या समस्येत पडलो, फारच दुःख व्हायला लागलं, हे दुःख कुठपर्यंत सहन करायचं, अमुक तमुक असं तो रडगाणं गात बसत नाही. कारण जो विचारवान मनुष्य आहे तो कधीच समस्येला आपल्या उराशी बाळगून धरून बसत नाही. ही समस्या कशामुळे निर्माण झाली असावी
त्या समस्येचं मूळ कारण काय असेल त्या कारणाचा शोध घेतो आणि ते कारण संपवण्याचा प्रयत्न करून समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल कोणतीही जेव्हा समस्या निर्माण होते त्यावेळेला विचारवंताचं कर्तव्य असं असतं की या समस्येला बाहेर करण्याकरिता, समस्येला परावृत्त करण्याकरिता आपण त्याच्या मूळ कारणाचा शोध घेतला पाहिजे. हे विचारवंताचं कर्तव्य आहे. विचारवानानं काय करावं? जो हुशार मनुष्य आहे, जो विचारी मनुष्य आहे, जो ज्ञानवान आहे, त्याने समस्येच्या मूळ कारणाचा विचार केला पाहिजे. तुम्ही जर थोडंसं IT क्षेत्रामध्ये, टेलिकम्युनिकेशनच्या क्षेत्रामध्ये याल किंवा काही काही मंडळी जर त्या क्षेत्रात कार्यरत असतील तर त्या क्षेत्रामध्ये जेव्हा कधी काही कुठे त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये प्रॉब्लेम्स येतात तेव्हा त्या प्रॉब्लेम्सला रिझोल्युशन मिळावं, सोल्युशन मिळावं याच्याकरिता एक मेथड ते लोक वापरतात. त्याला RCA म्हणतात, रूट कॉज अनालिसिस. रूट कॉज अनालिसिस म्हणजे RCA आहे. रूट कॉज म्हणजेच मूळ कारण, म्हणजे रूट कॉज अनालिसिस हे वापरूनच ते ठरवतात की हे प्रॉब्लेम कशामुळे आला असावं, ते प्रॉब्लेम्स कशामुळे आले असावेत. बरं, ती एक मेथडॉलॉजी आहे. रूट कॉज अनालिसिस इज अ पार्ट ऑफ मेथडॉलॉजी. ते एक मेथड आहे, ती एक टिपिकल त्यांची एक टेक्निकल एक गोष्ट आहे की तिचा वापर करून ते प्रॉब्लेम सोल्युशन काढत असतात. परंतु तो सोल्युशन काढत असताना सुद्धा RCA ही मेथड जेव्हा ते वापरतात तेव्हा त्याच्यामध्ये निरनिराळे टप्पे असतात. फर्स्ट लेवल कॉज, हायर लेवल कॉज आणि रूट कॉज अशा 3 पद्धती त्याच्यात आहेत. फर्स्ट लेवल कॉज वरवर दिसणारं कारण, हायर लेवल कॉज जे त्याच्यातलं उच्च दर्जाचं असलेलं कारण, आणि रूट कॉज म्हणजे त्याच्या मुळाशी असलेलं कारण आहे. ते मूळ कारण एकदा का त्यांना सापडलं की मग त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सुद्धा त्यांच्या हाताला पटकन लागत असतं. याचा अर्थ फर्स्ट लेवल कॉज आणि हायर लेवल कॉज हे मिळत किंवा न मिळत पण रूट कॉज मात्र नक्की मिळालं पाहिजे. वरवरची कारणं जरी आम्हाला दिसत असली तरी आम्ही दुःख घन असण्याला मूळ कारण काय आहे ते जोपर्यंत आपल्याला सापडत नाही तोपर्यंत दुःखापासून बाहेर होण्याकरिता आपल्याला त्याच्या समस्येवरचा उपाय असा काही शोधता येत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी या समस्येच्या मूळ कारणाचा विचार केलाय. आमची समस्या काय आहे? आम्ही दुःख घन आहोत आणि परमात्मा आनंद घन आहे. हे तुकाराम महाराजांना डोळ्यासमोर दिसलंय. ही समस्या नाही, ध्यानात घ्या. आम्ही कसे आहोत? आम्ही कसे आहोत? थोडस बोलत चला. आम्ही कसे आहोत? दुःख घन. परमेश्वर कसा आहे? आनंद घन. आम्ही कसे आहोत? दुःख घन. आणि परमेश्वर आनंद घन. आणि परमेश्वर मग बस इथपर्यंत ठीक आहे. आणि आम्ही दुःख घन. आपण दुःख घन आहोत, परमेश्वर आनंद घन आहे. ही समस्या नाहीये. तुकाराम महाराजांना असा प्रश्न पडला की परमेश्वर जर आनंद घन आहे आणि आपण जर दुःख घन आहोत आणि वास्तविक पाहता आपण आणि परमेश्वर काही वेगळे आहोत काय? आपण आणि परमेश्वर वेगळे आहोत का? नाही, आपण तर एकच आहोत. मम एव अंशो जीवलोके मम एव अंशो जीवलोके जीवभूता सनातना मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. भगवान परमात्मा जर स्वतः गीतेत बोलत असेल मम एव अंशो, माझेच तुम्ही सगळेजण अंश आहात, म्हणजे आपण भगवंताचे स्वरूपच आहोत हे सिद्ध झालंय. आपण जर देवाचेच स्वरूप आहोत म्हणजे देव आणि आपण याच्यामध्ये काही फरक नाही. आपण आणि देव हे एकच आहोत. आपण म्हणजेच परमेश्वराचं दुसरं स्वरूप आहोत. अहो, बोलायचंच झालं तर तुकोबारा म्हणतात या परब्रह्मात आणि या जीवात तसूवरही अंतर नाही, ते दोघे एकच आहेत. असं तुकाराम महाराजांनी निवाडा दिला की नाही? तुका म्हणे कैची किव कोठे जीवानी राळा, कोठे जीवानी राळा, कोठे जीवानी राळा.
कैची कीव कोठे जीव निराळा. जीव काय वेगळा आहे, कुणी वेगळा नाही. जीव आणि भगवंत हे जर एकाच स्वरूपाचे आहेत, आपण जर त्याचेच अंश आहोत म्हटल्यानंतर आपण वेगळे कसे काय असू शकतो. तुकाराम महाराजांची अशी समस्या आहे, देव आनंद घन आहे, आपण दुःख घन आहोत. आणि आपण जर देवाचेच अंश आहोत तर आपण पण कसे असायला पाहिजे, बोला. आनंद घन असायला पाहिजे. सरळ आहे. आपणही आनंद घन असायला पाहिजे. आम्ही पण नित्य आनंदामध्ये राहिलो पाहिजे. आपण पण नित्य सुखात राहिलो पाहिजे. पण आपल्याला तसा अनुभव आहे का, मला सांगा. अनुभव आहे? आपण सुखात आहोत, आपण आनंदात आहोत? नाही. कीर्तनामध्ये आपल्याला सुख वाटतं का? वाटतं. संसारात सुख वाटतं का? नाही. मग भजनात सुख वाटतं का? थोडस हो नाही बोलत चला ना. हा बस. संसारात सुख वाटतं का? नाही वाटत. भजनात वाटतं का? वाटतं. मग विठोबा रखुमाईच्या भजनाला कसं वाटतं? सुख वाटतं. कीर्तन ऐकताना कसं वाटतं? सुख वाटतं. कथा ऐकताना कसं वाटतं? सुख वाटतं. वारीला गेल्यावर कसं वाटतं? सुख वाटतं. आणि घरी गेल्यावर कसं वाटतं? दुःख वाटतं. मग जय विठ्ठल झाल्यावर कुठे जाता? आता उत्तर तर दुःख वाटतं दिलंय की नाही. मग आता जय विठ्ठल झाल्यावर कुठे जाता? परत घरीच जातो ना आम्ही. असं का होत आहे? आम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, आम्हाला प्रमाण सगळी पाठ आहेत, आम्हाला श्लोक सगळे माहिती आहेत, आम्हाला विचारही सगळे माहिती आहेत, आम्हाला प्रक्रिया सुद्धा सगळ्या माहिती आहेत. परंतु आमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्या आचरणात आणताना मात्र आम्हाला अवघड जातात. ते शक्य होत नाही. आम्ही कितीही जरी म्हणत असलो की बाबा नाही, या संसारामध्ये सुख नाही, सुख नाही, किती जरी म्हणत असलो तरी आमचं सुटत नाही. आणि भजनामध्ये कितीही आनंद आहे असं म्हटलो तरी भजनात मन लागत. किती खरं बोलतात, लगेच नाही म्हणतात. पाहणं आपण लगेच म्हणतो की नाही. असं होतं आपलं. असं का व्हायला लागलं? एवढ्याकरिता व्हायला लागलं कारण ही प्रचिती आम्हाला अजून आलेली नाहीये. या प्रतीतीपर्यंत आम्ही पोचलो नाही. तुकाराम महाराज म्हणतात ही आमची अडचण आहे. भगवत स्वरूप आम्ही जर असू तर आम्ही पण आनंद घनच असायला पाहिजे होतो, पण तसं आम्हाला पाहायला मिळत नाही. आम्ही देवाचेच अंश आहोत तरीही आम्ही पूर्णपणे दुःखरूप आणि देव पूर्णपणे सुखरूप आहे. असं का व्हायला लागलं? मग तुकाराम महाराज याच्या कारणाचा शोध घ्यायला लागले. तुकोबाराय जेव्हा याच्या कारणाचा शोध घेतात तेव्हा तुकाराम महाराजांनी पाहिलं, माणूस हा संघ प्रधान प्राणी आहे. संघ प्रधान म्हणजे त्याला संगतीची आवड आहे. त्याला प्रत्येक वेळेला असं वाटत असतं की मला कुणाचा तरी संघ प्राप्त झाला पाहिजे. त्याला एकट्याला राहायला आवडत नाही. माणसाला एकट्याला राहायला आवडत नाही. त्याला प्रत्येक वेळेला वाटतं आपण कुणाच्या तरी संगतीत राहिलो पाहिजे, कुणाच्या तरी संगतीत राहून आपण काहीतरी कर्म केलं पाहिजे असं माणसाला प्रत्येक वेळेला वाटतं. आणि जे जे काही संघ माणूस धरून ठेवतो की नाही त्या संघाच्यामुळे माणसाला दुःख भोगावं लागतं, एवढं मात्र निश्चित आहे. कारण प्रक्रिया काय सांगते, जेवढा जास्त संघ तेवढा जास्त शीण, आणि जेवढा संघ कमी तेवढा शीण कमी. जेवढा तुम्ही जास्त संघ कराल तेवढा जास्त शीण वाढत राहतो. संघ म्हणजे काय? जबाबदाऱ्या वाढवून घ्यायच्या ना. एखादी जबाबदारी वाढवून घेतली की तेवढा शीण जास्त. आणि तुकोबाराय स्पष्ट म्हणतात, जेवढा जास्त संघ आपल्याकडून होईल तेवढं भजन कमी होतं, आणि जेवढा संघ कमी तेवढं भजन जास्त. इंग्रजीत त्याला इनडिरेक्टली प्रपोर्शनल म्हणतात. म्हणजे काय? एखादी गोष्ट वाढली की दुसरी कमी होते, आणि एखादी गोष्ट कमी झाली की दुसरी गोष्ट वाढते. संघ जास्त झाला की भजन कमी होतं, आणि संघ कमी झाला की भजन वाढतं. संघाचं जास्त होणं, आपल्या जीवनामध्ये असलेल्या लौकिकाचा संघ वाढवणं हे भजनाच्या कमी होण्याचं कारण आहे. आणि आपल्या जीवनातला संघ कमी करणं हे भजनाच्या वृद्धीचं कारण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, संघ आहे ना, संघ तो केवळ शीण वाढवतो, आपल्याकडून भजन घडू देत नाही. संगे वाढे शीण न घडे भजन. संगे वाढे शीण न घडे भजन. संगे वाढे शीण भजन
महाराजांनी सांगितलं, संगे वाढे शीण न घडे भजन. संघामुळे शीण वाढतो, भजन होत नाही. आणि माणूस हा संघ प्रधान असल्या कारणानं त्याने संघ करत राहिला आणि जेवढा जास्त संघ तो करेल तेवढा तो दुःखाच्या जास्त जवळ जातो. हे तुकाराम महाराजांनी तपासलं. बरं, त्यातल्या त्यात जो संघ तुकाराम महाराज सांगतात तो संघ एक 2 प्रकारचा संघ आहे. एक अज्ञानाचा संघ आहे आणि दुसरा ज्ञानाचा संघ आहे, किंवा याला अविद्येचा आणि विद्येचा संघ असंही म्हटलं तरी चालेल. एक संघ आहे अज्ञानाचा आणि दुसरा संघ आहे ज्ञानाचा. त्यातल्या त्यात अज्ञानाचा आणि ज्ञानाचा हे जे 2 संघ आहेत त्यात अजून आपल्याला 2 पोट प्रकार करता येतात, अंतर आणि बाह्य. म्हणजे अज्ञानाचे अंतर आणि बाह्य हे 2 संघ आणि ज्ञानाचे पुन्हा अंतर आणि बाह्य हे 2 संघ. म्हणजे आता संघाचे प्रकार किती झाले मला सांगा? 4 प्रकार झाले. कोणते कोणते 4 प्रकार आहेत? अज्ञानाचा बाह्य संघ, अज्ञानाचा अंतरसंघ, ज्ञानाचा बाह्य संघ आणि ज्ञानाचा अंतरसंघ. हे 4 प्रकार, हे 4 विकल्प तुमच्या डोळ्यासमोर धरा. त्यातल्या त्यात थोडासा विस्तार करायचा झाला तर अज्ञानाचा जो बाह्य संघ आहे तो काय आहे? आपण सगळेच ज्या प्रपंचाच्या संघाचा विचार करतो आहोत हा सगळा संघ म्हणजे अज्ञानाचा आणि बाह्य संघ आहे. बाह्य संघ कितीही त्यागण्याचा प्रयत्न केला तरी तो आपल्याकडून त्यागला जात नाही. आपण जो काही प्रपंचाचा अतिविस्तार करतो आहोत तो प्रपंचाचा केलेला अतिविस्तार कितीही मनुष्यानं ठरवला की आता संपला पाहिजे तरी तो संपत नाही आणि तो संपवावा असा कधी माणूस विचारही करत नाही. मी जर माझी संपत्ती वाढवून ठेवली असेल, मी जर माझ्याकरिता मोठं घर बांधून ठेवलं असेल, मी जर माझ्याकरिता एखादी चांगली आलिशान गाडी घेतली असेल तर हे सगळं सोडावं आणि कायमचं पंढरपूरला जावं असं कोणाला वाटतं? मला सांगावं, कोणाला वाटतं? कोण या अपेक्षेत आहे? मी आतापर्यंत कष्टाने जे उभं केलंय ते सगळं सोडायचं आणि पंढरपूरला निघून जायचं आणि कायमचं राहायचं आणि कधीच परत यायचं नाही असं कोणाला तरी शक्य आहे का? असं शक्य होत नाही. हा सगळा बाह्य संघ आहे आणि हा बाह्य संघ, त्या बाह्य संघाचा त्याग होणं हे फार फार कठीण आहे, फार दुर्लभ आहे. हे सहजासहजी होत नाही. आम्ही तसा कधी विचारही करत नाही. वाढावे संतान गृही व्हावे वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य ही प्रत्येकाचीच अपेक्षा आहे. आपल्याकडचं हे संपावं असं कुणालाच वाटत नाही आणि कुणी तसा प्रयत्नही करत नाही. देवाच्या पुढ्यात तर कुणीच असलं मागणं करत नाही. मला सांगा, कधीतरी आपल्या बाबतीत असं झालं का? आपण देवाच्या पुढ्यात गेलो, उभं राहिलो, सगळी ती 2-4 तासाची रांग असेल, त्या रांगेत आपण उभे राहिलो, पंढरपुराला देवाच्या पुढ्यात उभे राहिलो, आपल्याला पुढ्यात उभं राहण्याची संधी प्राप्त झाली, आजूबाजूला कुणीच नाही, हात धरून बाहेर काढायला पण कोण नाही असं फक्त समजा. तसं होत नाही, पण असं फक्त समजा आपल्याला देवाच्या इथून बाहेर काढायला कुणीच नाही, मागे दर्शनाला सुद्धा कोणी नाही, बाहेर काढायला कोणी नाही, देव आणि तुम्ही एकटेच आहात. अशा वेळेला ही निवांत दर्शनाची संधी प्राप्त झाली. तुम्ही हात जोडून देवाच्या समोर उभे राहिलात आणि देवाला प्रार्थना केली, देवा काहीच नको, फक्त एकच द्या, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. अशी प्रार्थना आपण कधी केली का? मला सांगा, कधी केली? आपण कधीच करत नाही. असं कधी आम्ही म्हणालो पुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर, कधीच आमच्याकडून असं येत नाही. असं कधीही येत नाही, कारण प्रत्येक मनुष्याला असंच वाढत असतं हे सगळं वाढलं पाहिजे. आमच्या मागे असलेला हा सगळा संघ वाढत जावा अशी आमची प्रत्येक क्षणाला अपेक्षा असते. हे संपावं असं कधी प्रयत्न आम्ही करत नाही. एखाद्याला जरी असं वाटलं ना की हे सगळं सोडून जावं तरी त्याला काही क्षणापुरतं वाटतं, ते परत तो पूर्वपदावर येतो. त्याला
स्मशान वैराग्य म्हणतात. स्मशानवत असलेलं ते वैराग्य आहे. थोडा काळ वाटतं, परत तो पूर्वपदावर येतो. मी सांगत असतो, परमपूज्य चैतन्य महाराज देगलूरकर यांनी, मी 2019 साली जेव्हा चातुर्मासाला होतो तेव्हा संध्याकाळच्या ज्ञानेश्वरीच्या प्रवचनात त्यांनी एक कथा सांगितली होती त्यांच्या परंपरेची. म्हणजे वैकुंठवासी भानुदास महाराज देगलूरकर जेव्हा ज्ञानेश्वरीची प्रवचनं सांगायचे त्यावेळेची असलेली ती कथा. ते म्हणायला लागले की असं झालं एकदा की चातुर्मासामध्ये बरीचशी माणसं येतात, ज्ञानेश्वरी गाथेच्या प्रवचनाला बसतात. गाथेचं ज्ञानेश्वरीचं प्रवचन झालं की पुन्हा निघून जातात. त्यावेळेला असं झालं की महाराजांच्या समोर एक माणूस आला, प्रवचनाला बसला. अगदी नवीन माणूस होता, ओळखीचा नव्हता. नवीन माणूस होता, प्रवचनाला बसला. संध्याकाळी 6:30 ते 7:30 ही प्रवचनाची वेळ. 7:30 वाजता प्रवचन आटोपलं, पुंडलिक वरदा झालं, सगळी माणसं उठली, महाराजांचं दर्शन घेतलं आणि आपापल्या निवासस्थानी निघून गेली. पण हा जो माणूस आहे तो अजिबात उठला नाही. तो तिथंच बसला राहिला. 7:30चे 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, तरी हा माणूस काही उठायला तयार नाही. भानुदास महाराज विचार करतात, नेमका काय झाला असावा, हा का उठत नाही. त्याच्याकडे गेले, त्याला विचारलं, का रे बाबा काय झालं, पंढरपुराला आलात? तो म्हटलं, हो महाराज पंढरपूरला आलो. तो म्हटलं, मग चातुर्मासा करता आलात? तो म्हटलं, नाही महाराज चातुर्मासाला वगैरे नाही आलो. तो म्हटलं, मग चातुर्मासाला नाही तर कशाला आलात? त्यानं सांगितलं, काही नाही, चातुर्मासाला नाही, कायमचा पंढरपूरला आलोय. म्हटले, कायमचा? मी आता कधीच घरी जायचं नाही असं ठरवून आलोय. आता घरच्यांचं परत तोंड पण कधी बघणार नाही. आता जे काही आहे ते फक्त पंढरपूर आणि पंढरपूरच. पंढरपुरात राहायचं, तुमच्यासारख्या महाराज लोकांची सेवा करायची, प्रवचनं ऐकायची, कीर्तन ऐकायचं, बाकी काही करायचं नाही. हे मी पक्क ठरवून आलोय. परत कधीच मी आता घरी जाणार नाही. महाराज म्हटले, ठीक आहे, पण काय झालं तरी काय बाबा, हे असला निश्चय तू करायला लागलास, काय झालं? त्यानं सांगितलं, काय सांगू महाराज, अहो घरची भरपूर श्रीमंती आहे, माझी 2 मुलं आहेत, चांगली मोठी व्यावसायिक आहेत, ते त्यांच्या व्यवसायामध्ये व्यस्त असतात, ते त्यांच्या पैसा कमावण्यामध्ये व्यस्त असतात. आपल्याकडे लक्ष द्यायला फार असा काही कोणाला वेळ नाही. बरं, आपल्याला दुसरं काही काम धंदा नाही, नुसतंच घरी बसून तरी काय करणार? मग मी विचार केला, नुसतंच घरी बसून काय करायचं, ते त्याच्यापेक्षा पंढरपूरला आलेलं बरं. म्हणून कायमचं पंढरपूरला आलोय. आता आपल्याकडे कोणी लक्ष देवं आता येतं. रात्रीच फक्त झोपायचं, सकाळी उठून चंद्रभागेत स्नान केलं की झालं, लगेच पाठ सुरू होतात सगळीकडं. त्याच्यामुळे काही झोपण्याची चिंता नाही. महाराज म्हटले, ठीक, मग खाण्यापिण्याची काही व्यवस्था केली? तो म्हटला, त्याची पण काही व्यवस्था करायची गरज नाही. चातुर्मासामध्ये भरपूर लोक अन्नदान करतात, भरपूर लोक खायला देत असतात. फक्त एवढंच की वेळेवर गेलं तर मिळतं. आता हे जे चातुर्मास करत असतील त्यांना माहिती असेल, वेळेवर गेलं तरच मधुकरी मिळते, नाहीतर मग सरळ संध्याकाळी पुन्हा जावं लागतं. म्हटलं, वेळेवर गेलं की मिळतं, त्याच्यामुळे त्याची पण काही चिंता नाही. म्हटलं, मग अंगावर काही पांघरुण वगैरे? म्हटलं, नाही, त्याची पण काही व्यवस्था झालेली नाही. महाराज म्हटले, एक काम कर, ते सगळं सोड, आपलं मठ मोठं आहे, तू आपल्याच मठात राहा, काही चिंता करू नको. तुझी खाण्याची, पिण्याची, झोपण्याची, राहण्याची सगळी व्यवस्था मी तुला करून देतो, या मठात तू राहिला तरी चालेल. तो म्हटलं, ठीक आहे, पण महाराज म्हटले, मी सांगेन त्याप्रमाणे राहावं लागेल. म्हटलं, तुम्ही सांगाल तसं राहतो, काय दुसरे कुठं राहायचं, तर इथं राहतो, काय करायचं आहे? महाराज म्हटले, काहीच नाही, बघ, सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायची, देवाची पूजा करायची, देवपूजा झाली की ज्ञानेश्वरी वाचायची, सकाळची न्याहारी करायची, पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची, दुपारचं जेवण झालं पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची, संध्याकाळचा चहा झाला पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची, ज्ञानेश्वरीचं प्रवचन संध्याकाळचं झालं की संध्याकाळचं जेवायचं, पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची, झोपायचं, सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायची, पूजा करायची आणि ज्ञानेश्वरी वाचायची, पुन्हा सकाळचा चहा झाला की ज्ञानेश्वरी वाचायची, दुपारचं जेवण झालं की तुम्ही तेवढं बोला, बाकीचं मी बोलतो, ज्ञानेश्वरी वाचायची, मग संध्याकाळचा चहा झाला की पुन्हा हरिपाठ झाला की पुन्हा परत संध्याकाळचं जेवण झालं की पुन्हा सकाळी उठायचं, आंघोळ करायची, देवपूजा करायची, पुन्हा न्याहारी केली की पुन्हा. आता एवढा वेळा म्हटले ज्ञानेश्वरी वाचायची, म्हणजे तुम्ही वाचाल असं मला वाटतं. आता तुम्हीच म्हटलात नाही सगळं झालं की वाचायची, म्हणून वाचायची वाचायची. महाराज म्हटले, बाकी काहीच काम करायचं नाही, एवढं फक्त करायचं, फक्त ज्ञानेश्वरी वाचायची, बाकी काही करायचं नाही. चालेल म्हटले, वाचतो, तुम्ही सांगाल त्याप्रमाणे. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तो राहायला लागला. दिनचर्या त्याची सुरू झाली. एक 25-30 दिवस त्याचे कसे तरी उलटले. रोज संध्याकाळी ज्ञानेश्वर महाराजांची ती ज्ञानेश्वरी ऐकण्याकरिता भानुदास महाराजांच्या समोर येऊन बसायचा. ज्ञानेश्वरीचं प्रवचन झालं की परत उठून आपल्या जागेवर जायचं, ज्ञानेश्वरी वाचायचा. हा त्याचा नित्यक्रम ठरलेला. पण आत्ता महिनाभराच्या नंतर एक दिवस असा उजाडला की अगदी पहिल्या दिवशी जसा बसून राहिला की नाही, तसा आज तो प्रवचन झाल्यानंतर बसूनच राहिला, उठलाच नाही.
7:30 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, उठलाच नाही. महाराज विचार करायला लागले, आता काय झालं बरं. परत महाराजांनी त्याला विचारलं, का रे बाबा सगळं काही ठीक आहे? तो म्हटलं हो सगळं ठीक आहे. झोप लागते? हो झोप लागते. जेवायला मिळतं? ते पण मिळतं. चहा मिळतो? चहाही मिळतो. पांघरुणाची व्यवस्था ती पण झालेली आहे. आंघोळीला गरम पाणी ते पण मिळतं. ज्ञानेश्वरी वाचण्यात अडचण अजिबात नाही. अर्थाची काही अडचण अजिबात नाही. अरे काहीच जर अडचण नाही तर मग इथं का बसलास? 4 तास झाले, कशा करता बसलास? तो म्हणायला लागला, महाराज सगळं काही ठीक आहे, पण मागचे 4-5 दिवस झाले असं वाटायला लागलं एकदा घरी जाऊन यावं म्हणे. माझा दृष्टांत संपला. म्हटलं मला काही नको, फक्त एकदा. महाराज म्हटलं अरे मला तर म्हणत होता कायम चालू, परत कधी जाणार नाही. नाही म्हणे, तसं म्हटलं होतं पण काय करणार, शेवटी पोरं माझीच आहेत की नाही, चूक तर होणारच की नाही, एकदा फक्त घरी जाऊन येतो. महाराजांनी सांगितलं, मला पक्क माहिती होतं जो कायमचा जातो असं सांगून जातो ना तो कधीच कायमचा जात नाही म्हणे, तो परत येत असतो. माझा दृष्टांत संपला. मला म्हणायचं आहे कितीही जरी झालं तरी आपण यातून बाहेर पडण्याचा कधीच प्रयत्न करत नाही, कारण आपण जो संघ वाढवून ठेवलेला आहे, हा जो प्रपंचाचा बाह्य संघ आहे, तो आपल्याला इथं अडकवून ठेवत असतो. विठ्ठला विठ्ठला म्हणजे काय झालं, हे जो हा बाह्य संघ झाला. आपलं घरदार वगैरे जे काही असेल, संपत्ती प्रपंच दिसणारा, हा सगळाच्या सगळा बाहेरचा संघ आहे. म्हणजे अज्ञानाचा हा पहिला संघ आहे, अज्ञानाचा बाह्य संघ. दुसरा प्रकार काय सांगितला होता मला सांगा बरं? अज्ञानाचा अंतरसंघ. अंतरसंघ म्हणजे आता एक वेळेस बाह्य संघ आहे त्याचा त्याग करणं सोपं आहे, पण जो अंतरसंघ आहे त्याचा त्याग करणं मात्र फार अवघड आहे. अंतरसंघ म्हणजे तरी काय? आपल्या अंतःकरणामध्ये उपस्थित असलेले कामक्रोधादी जे सगळेच षड्विकार आहेत, तो सगळा संघ म्हणजे अज्ञानाचा अंतरसंघ आहे. एखाद्या वेळेला या बाहेरच्या सगळ्या गोष्टी बाहेर पडतील, पण काम क्रोध लोभ मत्सर हे सगळं बाहेर पडणं म्हणजे फार अवघड आहे. आणि हे जे काम क्रोध वगैरे आहेत, हे सगळे कधीच तुम्हाला सुखाची प्राप्ती घडू देणार नाहीत, हे कायम तुम्हाला दुःखात ढकलतील. तुकाराम महाराजांनी सांगितलं की नाही, कामे नेले चित्ताने दी अवलोकुखा, कामे नेले चित्ताने दी अवलोकुखा, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय, कागा सासुरवासी मजला केले भगवंता, 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 कामे नेले चित्ताने दी अवलोकुखा, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय, कामे नेले चित्त नेदी अवलोकुमुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. हे काम क्रोधाने आपलं चित्त ज्या वेळेला व्यस्त व्यतीत होतं, त्यावेळेला त्याचा परिणाम एकच असतो, ते म्हणजे दुःख आहे. आपली ही सगळी मीमांसा कशा करता चालली आहे? आम्ही दुःखघन आहोत, तर का आहोत त्याच्या मागची कारणं आपण शोधतो आहोत. तुकाराम महाराजांनी त्याच्या कारणांचा शोध घेत असताना संघ हे कारण पाहिलंय, आणि त्या संघाच्या पहिल्या 2 प्रकाराचं चिंतन करत असताना अज्ञानाचा पहिला संघ बाह्य संघ ते पण आपल्याला दुःख देतं, आणि अज्ञानाचा दुसरा संघ अंतरसंघ तेही आपल्याला दुःख देतं. हे दोघेही आपल्याला सोडत नाहीत. वरवरचा असलेला प्रपंच तोही आम्हाला दुःखच देणार, तो कधी सुखात ठेवत नाही आपल्याला.
आम्ही किती पण ठरवलं तरी, आमचं किती पण प्रमाण पाठ असलं तरी शेवटी त्याचं स्वरूप कधीच बदलत नाही की नाही, कधीच नाही. संसार दुःख मुळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संसार कसा आहे? दुःखमूळ आहे की नाही? संसार दुःखमूळ चौकडे इंगळ, ते दुःखमूळ आहे. संसार दुःखमूळ चौकडे इंगळ, दुःखमूळ आहे. संसार दुःखमूळ आहे की नाही? संसार दुःखमूळ चौकडे इंगळ. मी का म्हणतो माहितीये का? अजून 4 चाली जरी लावून बोललो ना तरी शेवटी संसार दुःखमूळ. मला म्हणायचं हे होतं, तुम्ही 4 चाली लावा, अजून 10 चाली लावून बोला. चाल लावून बोलतो तेवढ्या पुरतं बरं वाटतं, पण शेवटी संसार हे कसं आहे, ते कधीच आपल्याला सोडत नाही आणि कुणासाठीच ते स्वतःचं स्वरूप बदलवत नाही. त्याचं स्वरूप जे दुःखमूळ आहे ते कुणासाठीच बदलवत नाही, मग त्या माणसासाठी पण बदलवत नाही आणि देवाला जरी तो प्रपंच असला तो देवासाठी सुद्धा बदलवत नाही. संसार आपलं स्वरूप कधीच बदलवत नाही. म्हणून बाह्य असलेला संघ म्हणजे प्रपंच तो दुःख देतोच देतो आणि अंतरसंघ असलेले षडविकार ते पण आपल्याला दुःख देतात, एवढं मात्र निश्चित आहे. विठ्ठला विठ्ठला हे 2 प्रकार झाले. पुढचे 2 प्रकार मला सांगा बरं. आता कुठले 2 प्रकार राहिले? ज्ञानाचे. अज्ञानाचे झाले 2, आता ज्ञानाचे राहिले. ज्ञानाचा बाह्य संघ आणि ज्ञानाचा अंतरसंघ. म्हणजे काय? जे ज्ञानवान माणसं आहेत त्या ज्ञानवान माणसाचा पण संघ असतो. आता जे ज्ञानी आहेत, जे महात्मा आहेत, जे साधू तुल्य आहेत, त्यांचा पण काहीतरी संघ असतो, पण आपल्यासारख्या प्रापंचिकासारखा त्यांचा संघ नसतो. आपला संघ कसा असतो? घरदार वगैरे हा आपला संघ राहिला. ज्ञानवान माणसाचा संघ म्हणजे घरदार वगैरे असं नसतं, पण त्यांना संघच नसतो अशातला भाग नाही. मग त्यांचा संघ काय असतो? शिष्य, संप्रदाय, मठ, हे सगळे त्यांचे हा सगळा त्यांचा संघ. नाथांनी भागवतामध्ये त्याचं चिंतन केलंय. ज्ञानवान माणसाचा संघ म्हणजे शिष्यापासून मठापर्यंत, संस्थेपासून हे सगळं आहे, तो ज्ञानवान माणसाचा संघ आहे. म्हणजे ज्ञानाचाच संघ आहे पण बाह्य संघ आहे. आणि ज्ञानाचा शेवटचा राहिलेला अंतरसंघ आहे, तो एकच आहे, पण तो एकटा सगळ्या ज्ञानवान माणसाला भारी पडतो आणि तो ज्ञानाचा अंतरसंघ सोडत नाही. म्हणजे ज्ञानाचा अंतरसंघ असलेला अहंकार, ज्ञानाचा बाह्य संघ असलेला शिष्य आणि मठ, अज्ञानाचा अंतरसंघ असलेला काम क्रोधादी विकार आणि अज्ञानाचा बाह्य संघ असलेला प्रपंच, हे चारीच्या चारी गोष्टी जर आपल्याला दुःख देत असतील तर तुकोबाराय म्हणतात या सगळ्या संघामुळे देवाच्या वाट्याला नाही आणि आमच्या वाट्याला जे आहे की जे आम्हाला दुःख देतं ते देवाच्या वाट्याला अजिबात नाही. म्हणून देव पूर्णतः आनंदी आहे. मग देवाच्या आनंदपणाचं कारण काय? ते कारण तुकाराम महाराजांनी सांगितलं अभंगाचं पहिलं. तुम्ही निर्विकार तुम्ही निर्विकार
वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. तुकाराम महाराज त्याचं कारण पाहतात. भगवंत का बरं आनंद घन आहे, भगवान परमात्म्याकडे आनंदपणा का जातो, असं विचार करताना तुकाराम महाराज म्हटले काही नाही, तुम्ही उपाधी वेगळे आहात. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, हा तुम्ही शब्द दोन्हीकडे लावायचा आहे. उपाधी वेगळे तुम्ही आणि निर्विकार सुद्धा तुम्ही. तुम्ही कसे आहात, तुम्ही उपाधी वेगळे आहात, तुम्ही निर्विकार आहात आणि काहीच संसार तुम्हा नाही. या सगळ्या भानगडीत तुम्ही अजिबात नाही, म्हणून तुम्ही आनंद घन आहात. तुम्हाला उपाधी नावाचा प्रकार नाही, तुम्हाला अजिबात उपाधी नाही आणि आम्हाला सगळ्याच उपाधी आहेत. तुम्हाला उपाधी नाही, आम्हाला उपाधी आहेत. म्हणून तुकाराम महाराजांची प्रार्थना काय आहे, तुम्ही जसे आहात तसे आम्हाला करा. ऐसे मज करून ठेवा नारायणा, म्हणजे कैसे करा, जैसे तुम्ही आहात तैसे आम्हाला करा. तुम्ही जसे आहात तसे करा. मग तुम्ही कसे आहात, तुम्ही उपाधी वेगळे आहात. मग जसे तुम्ही उपाधी वेगळे आहात तसं आम्हाला पण उपाधी वेगळं करा. म्हणजे तुम्ही जसे आनंद घन आहात तसंच आम्हाला आनंद घन करा. हे तुकाराम महाराजांची सुप्त अपेक्षा आहे. वास्तविक पाहता ही अपेक्षा जगाच्या रूढीला धरून असलेली अपेक्षा नाही. कारण या जगात कुणीच माणूस असा विचार करत नाही की माझी उपाधी संपली पाहिजे, उपाधी संपावी याच्याकरिता कुणी प्रयत्न करत नाही. उपाधी वाढावी याच्याकरताच माणसाचे प्रयत्न आहेत. प्रत्येकाचे प्रयत्न असेच आहेत की आपल्या नावाच्या पुढं 2-4 उपाध्या असाव्या आणि आपल्या नावाच्या मागे 4-5 उपाध्या असाव्या. याच्याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत की नाही, प्रयत्नशील आहोत. बरीचशी माणसं कीर्तनाची तारीख घेतल्यानंतर सांगतात तुमचं नाव पाठवा. मी म्हटलं कशा करता, नाही ते मागे पुढं काही लावायचं असेल तर. मी म्हटलं काही लावू नका मागे पुढं, फक्त एक माझं नाव दुसरं आडनाव एवढं लिहा म्हणजे झालं. बाकी मागे पुढं लावण्याची काही आवश्यकता नाहीये. कारण राहून राहून नेहमी मला असं वाटत असतं की आपल्या मागे पुढे काहीतरी आपण लावावं. एवढं नेमकं आपल्याकडे आहे तरी काय, म्हणजे किती काय काय आपल्याकडे आहे काय. कुणीही असेल, कुणीही आपल्या नावापुढे काहीतरी एखादी उपाधी लावून घ्यावी किंवा आपल्या नावाच्या नंतर एखादी उपाधी लावून घ्यावी. तर उपाधी लावून घेण्याकरिता आपल्याकडे तेवढी पूर्णता आहे का, आपल्याकडे तेवढं तज्ञपण आहे का. आणि जरी ते असेल तरी आपण हे सगळं कुणाच्या आधारावर सांगतो. आम्ही जर कीर्तन करत असू तर कीर्तन कुणाच्या आधारावर, काही नाही, एक ज्ञानेश्वरी दुसरी गाथा, त्याच्या अंतर्गत असलेले बाकीचे सगळे ग्रंथ. म्हणजे एक ज्ञानोबाराय आणि दुसरे तुकोबाराय. मग ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या यांच्या आधारावरच जर आम्ही कीर्तन करत असू तर आमच्या नावापुढे आम्ही काय लावून घ्यायचं मला सांगा. आणि जरी काही आम्हाला लावून घ्यायचं असेल तरी ते ज्ञानोबा आणि तुकोबा यांच्यापेक्षा मुळीच जास्त असू शकत नाही. लावून काय घ्यायचं मला सांगा ना, काय लावून घ्यायचं. एकदा एक माणूस म्हटलं महाराज तुमचा स्वभाव फार चांगला आहे, म्हणजे असं मला म्हटलं बरं का. म्हटलं तुमचा स्वभाव फार चांगला आहे. म्हटलं का रे बाबा काय झालं काय, म्हणजे असं काय आहे स्वभावात. तो म्हटलं नाही नाही तुम्हाला अजिबात असला कसला मोठेपणा नाही. मी म्हटलं मोठेपणा बाळगू कसला, मोठेपणा बाळगायचा कसला. कितीही जरी मोठेपणा आला तरी तो माऊलींच्या पेक्षा मोठा असू शकत नाही, तुकोबारायांपेक्षा मोठा असू शकत नाही. मग बाळगायचा तरी कसला, म्हणून बाळगत नाही म्हटलं. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्या वचनाला अनुसरून त्यांच्या वचनाचा हात धरून जर आम्ही काहीतरी कीर्तन प्रवचन करत असू तर कोणतीही उपाधी आमच्या पुढे किंवा मागे लागावी याच्याकरिता आपण प्रयत्नशील नसावं. परंतु तसं असताना पाहायला मिळत नाही. आपण सगळेच उपाधी वाढवण्याच्या आणि प्रयत्नात असतो. तुकाराम महाराजांची मागणी तरी कशी आहे पहा, उपाधी वेगळं करा असं तुकाराम महाराज देवाला सांगायला लागले. आम्हाला कुठल्याच पद्धतीची उपाधीची अपेक्षा नाही, आम्हाला उपाधीपासून मोकळं करा, उपाधीपासून बाजूला करा अशी भगवान परमात्म्याला प्रार्थना करतात. तुकोबाराय प्रार्थना करतात. बरं, ज्याला प्रार्थना तुकाराम महाराजांनी केली तो भगवंत आहे, ज्याला प्रार्थना केली तो भगवंत आहे. आणि त्या भगवंताच्या पुढ्यात जर तुकाराम महाराज उपाधी वेगळं करा असं म्हणत असतील तर मला प्रश्न एवढाच आहे, आपल्या सगळ्यांना वाटतं उपाधी वाढावी, मग तुकाराम महाराजांना का बरं वाटत नाही की उपाधी वाढावी. तुकाराम महाराज का असा विचार करत नाहीत की आपली पण उपाधी वाढली पाहिजे, आपली पण उपाधी वाढावी आणि आपला पण प्रपंच वाढावा अशी तुकाराम महाराज अपेक्षा करत नाहीत. याचं कारण काय, याचं एक छोटंसं कारण आहे. तुकाराम महाराज ज्या भूमिकेवर जाऊन बोलतात ती भूमिका एका मुमुक्षु साधकाची भूमिका आहे. आणि जेव्हा तो साधक मुमुक्षु असतो तेव्हा त्याच्याकरिता भगवंत हेच सर्वस्व असतं, तो बाकीच्या कसला विचार करत नाही. आम्ही हा जो सगळा जो आमच्या दृष्टीनं काय माहिती आहे का, हा जो सगळा प्रपंच आहे तो आमच्या दृष्टीनं कसा आहे, सत्य आहे.
पण मुमुक्षूला जाऊन विचाराल तर तो म्हणतो नाही नाही, हा सगळा प्रपंच मिथ्या आहे, फक्त भगवंत एकटा सत्य आहे. त्यांना विचाराल तर ते उलट म्हणतात, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार असं म्हणतात. किंवा तुका म्हणे तूची खरा येर वाऊगा पसारा असं तुकोबराय म्हणतात. किंवा जर तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांना विचारायला जाल तर ज्ञानोबा यांचं मत तेच आहे की बाबा फक्त भगवंत तेवढाच काय तो सत्य आहे, बाकी कुठली गोष्ट सत्य नाही. विठ्ठला विठ्ठला. भगवान परमात्मा जर आपण सोडला तर भगवान परमात्मा सोडून या बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला येरझारा घालायला लावणारे आहेत. वाया येरझारा हरिवीणा, आपलं वाया येरझार हरिवीण, वाया येरझार हरिवीण. आणि पुढचं लटिका व्यवहार सर्व, हे लवकर आठवत नाही, हरिपाठ आहे तो. मला फार कधी कधी गंमत वाटते, बरीचशी मंडळी असं म्हणतात सर्वसामान्य करता हरिपाठ असूच शकत नाही. सर्वसामान्य करता हरिपाठ कसा असेल, तुम्ही करा बरं हरिपाठ. सर्वसामान्य करता कसा असेल, अद्वैत कुसरी विरळा जाणे हे काय सामान्य आहे? एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी हे काय सर्वसामान्य आहे का? मला सांगाव. एक हरी आत्मा जीवशिम समा वाया तू दुर्गम हरिवीण हे काय सामान्य आहे का? हे सामान्य नाही. बरं अर्थाच्या दृष्टीनं तर सामान्य नाहीच नाही, पण म्हणण्याच्या दृष्टीनं पण तो सामान्य नाही. म्हणायला गेलो तर ज्याला पुढचं बोलता येतं त्याला मागचं बोलता येत नाही, ज्याला मागचं बोलता येतं त्याला पुढचं बोलता येत नाही. आम्ही गमतीनं सांगत असतो ज्याला दोन्हीचं बोलता येतं त्याला माईकवर म्हणता येत नाही. अडचणच आहे मोठी ही. मग हरिपाठ सामान्य करता कसं म्हणायचं मला सांगा? हरिपाठ हा सोपा नाही तसा, अर्थाच्या दृष्टीने पण फार गहन आहे. ज्ञानेश्वर महाराज सोपं सांगतात, वाया येरझार हरिवीण. हरिवीण सर्व येरझार वाया, बाकीचं काय कराल ते सगळं वाया आहे. लटिका व्यवहार, लटका म्हणजे मिथ्या म्हणजे खोटा, लटिका व्यवहार सर्व हा सर्व संसार आणि हा सर्व व्यवहार लटिका. हरिवीण लटिका, हरिवीण येरझार, हरिवीण वाया, हे सगळं भगवंताच्या शिवाय वाया आहे, वाया आहे, वाया आहे. ही मुमुक्षूच्या अंतःकरणातली भावना असते. म्हणून मुमुक्षू फक्त आणि फक्त भगवंताला सत्य समजतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीला तो मिथ्या मानतो. तुकाराम महाराजांना या उपाधी आपल्या जवळ आल्या पाहिजेत असं वाटत नाही. याचं हेच प्रमुख कारण आहे, कारण ते या उपाधीला सत्य मानत नाहीत. त्यांना या उपाधीची आवश्यकता नाही. म्हणून तुकाराम महाराज इथं भगवान परमात्म्याला म्हणायला लागले, तू एकटा जसा सत्य आहेस, तू एकटा जसा आनंदी आहेस, तसे आम्ही पण झालो पाहिजे. आम्हाला तुमच्यासारखं उपाधी वेगळं करा. बर, तुकाराम महाराजांना विचारलं, का तुम्ही ज्या भगवंताला अपेक्षा करता की आम्हाला उपाधी वेगळं करा, तो भगवंत तरी उपाधीपासून वेगळा आहे का? त्याचं चिंतन करा. कारण जो उपाधीपासून वेगळा आहे तोच आम्हाला उपाधीपेक्षा वेगळा करू शकतो की नाही? आपण ज्याच्याकडून जी अपेक्षा करतो ती अपेक्षा आपली पूर्ण व्हावी याच्याकरता अगोदर ती वस्तू त्याच्याकडे असली पाहिजे ना, तर आपली अपेक्षा पूर्ण होईल. मी तुम्हाला सामान्य उदाहरण देतो. मला सांगा, मी जर तुम्हाला म्हटलो की मला 100 रुपये द्या, मी जर तुम्हाला म्हटलो मला 100 रुपये द्या, तर मला 100 रुपये देण्याच्या अगोदर तुमच्याकडे कमीत कमी किती रुपये असले पाहिजेत? बोला बोला. एक 200 रुपये तरी असले पाहिजेत ना, कारण नुसते 100 असून चालणार नाहीत आणि सगळे तुम्ही मला देणार नाहीत. 200 रुपये आपल्याकडे असले पाहिजेत कमी कमी. म्हणजे 200 रुपये जर तुमच्याकडे असतील आणि मी जर म्हटलो की मला 100 रुपये हवेत, तर तुम्ही 100 स्वतःकडे ठेवाल आणि कीर्तन झाल्यावर 100
देऊ नका म्हणा तर सही. बाबा देऊ म्हणून देऊ नका, तुम्ही मला देऊ नका, मी तुमच्याकडे मागत नाही, तसा काही विषय नाही. पण तुमच्याकडे 200 असतील तरच त्यातले तुम्ही 100 मला देऊ शकता. याचा अर्थ जी गोष्ट मला तुमच्याकडून अपेक्षित आहे ती अगोदर तुमच्याकडे असली पाहिजे तर तुम्ही मला देऊ शकता. त्याच पद्धतीनं भगवंताकडून जर उपाधी वेगळं होण्याची तुकोबाराय अपेक्षा करत असतील तर तो भगवंत उपाधी वेगळा आहे का याचं चिंतन करावं लागेल. कारण काही साधक मंडळी तुकोबारायांना म्हणतात त्या भगवंताला जर तुम्ही उपाधी वेगळा म्हणाल तर उपाधी वेगळा म्हणायचा कसा, का म्हणायचा कसा? अहो त्याला एकट्याला करमलं नाही म्हणून तर त्याने या सगळ्या सृष्टीची निर्मिती केली ना. त्याला एकट्याला करमत नव्हतं, त्याला एकट्याला असं बरं वाटत नव्हतं, मग त्यानं काय केलं, या सगळ्या सृष्टीची निर्मिती केली. आणि या सगळ्या सृष्टीची निर्मिती फक्त आणि फक्त त्याचं मनोरंजन व्हावं, त्याचा विलास व्हावा याच्याकरिताच जर त्याने निर्माण केला असेल तर त्याला उपाधी वेगळा म्हणायचा कसा? विठ्ठला विठ्ठला त्याला नव्हतं करमत की नाही म्हणून तर त्याने हे सगळं निर्माण केलं की नाही. एकले न कंठावेची म्हणवोनी येणे, एकले न कंठावेची म्हणवोनी येणे, गेली निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, पाचही पंचमहाभूते भौतिके भिन्ने भिन्ने. पंचमहाभूते भौतिके पंचमहाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो, पाचही पंचमहाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो. ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी, ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी. एकले न कंठवेची म्हणवनी येणे, केली निर्माण 14 भुवने. ज्ञोबारांनी केलेलं हे वर्णन आहे. एकले न कंठवेची, एकट्याला त्याला करमत नव्हतं, म्हणवनी येणे म्हणून त्याने केली निर्माण 14 भुवने. काय काय निर्माण केलं? गगन सूर्य चंद्र मेघ तारांगणे, पाचही पंचमहाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो. हे सगळं जर त्यानं एकट्याला करमत नव्हतं म्हणून निर्माण केलं असेल तर त्याला उपाधीच्या पेक्षा वेगळं म्हणता येईल का? आपण काय केलं? आपला प्रपंच वाढवला आणि त्यानं काय केलं? त्याचा प्रपंच वाढवला. मग तो आणि आपण वेगळे झालो का? नाही. मग आपण जसे उपाधीपासून उपाधीमध्ये लिप्त आहोत तसा भगवंत पण उपाधीमध्ये अडकला ना, मग त्याला उपाधी वेगळा म्हणायचा कसा हा प्रश्न. उपाधी वेगळा कसा म्हणाल? ज्ञानोबारायांनी उत्तर दिलं. ज्ञानोबाराय म्हणतात अरे उपाधी वेगळा त्याला आपल्याला म्हणावाच लागेल. का म्हणावा लागेल? कारण त्याने फक्त हे सगळं निर्माण केलं, पण निर्माण केल्यानंतर त्यानं हे सगळं लगेच सोडून पण दिलं. हे ध्यानात घ्या. त्याच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? आपण पण निर्माण करतो आणि तोही निर्माण करतो, पण आपण निर्माण केलेलं जीवाशी कवटाळून धरतो, तसा तो धरून ठेवत नाही. त्याला काहीच फरक पडत नाही. ही सृष्टी राहिली काय आणि ही सृष्टी गेली काय त्याला काही फरक पडत नाही. काहीच त्याच्यावर कोणताच परिणाम होत नाही. या विश्वाची निर्मिती झाली म्हणून त्याला आनंदही होत नाही आणि या विश्वाचा लोप झाला म्हणून त्याला दुःखही होत नाही. दोन्हीच्या वेळेला त्याच्या अंतःकरणाची स्थिती सारखी असते म्हणून त्याला उपाधी वेगळा म्हणावाच लागतो. तो मूर्तीच्या रूपानं येतो तेव्हा मूर्त दिसतो, पण मूर्त स्वरूपामध्ये जरी दिसत असला तरी त्याचं अमूर्तत्व
कधीच ढळलं जात नाही म्हणून त्याला उपाधी वेगळा म्हणा. कधीच तो वेगळा होत नाही, वेगळा पडत नाही, तो त्याच्या जागेवर स्थिर कायम तसाच राहतो, त्याच्यात बदल नाही. देवानं काहीही निर्माण केलं तरी त्याच्या स्वरूपात बदल होत नाही. मला सांगा, आता रात्र आहे, बरोबर? आता रात्र आहे. रात्रीच्या वेळेला आता आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी पूर्ण अंधार आहे. सूर्य आहे की नाही आता? बोला बोला. हा बस आहे ना. आता सूर्य आहे, फक्त तो आपल्याला दिसत नाही. दिसत नाही, आपल्या विरुद्ध दिशेला आहे. बरं, आता सकाळी झाल्यानंतर सूर्य उदयाला येईल, मग त्यावेळेला सूर्य असेल की नसणार? असणार ना. म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर सूर्य येतो आणि संध्याकाळ झाल्यानंतर सूर्य जातो. मग रात्री जाणारा सूर्य वेगळा आणि सकाळी येणारा सूर्य वेगळा असं म्हटलं तर चालेल का मी? नाही चालत. का बरं? कारण दिवस आणि रात्र ही सूर्यामुळे मुळात होतच नाही. आपण सगळेच भूगोल शिकलेले आहात, बरोबर की नाही? जॉग्राफी जवळजवळ सगळेच जण शिकलेले आहोत आपण. मग मला सांगा, जो सूर्योदय होतो किंवा सूर्यास्त होतो तो सूर्यामुळे होतो की पृथ्वीमुळे होतो? पृथ्वीमुळे होतो की नाही? मग पृथ्वीमुळे जर सूर्योदय आणि सूर्यास्त होत असेल तर उदय झाला काय आणि अस्त झाला काय, या उदयाचा आणि अस्ताचा सूर्यावर किती परिणाम झाला मला सांगा? काहीच परिणाम झाला की नाही? ज्याप्रमाणे उदयाचा आणि अस्ताचा सूर्यावर काहीच परिणाम होत नाही, त्याप्रमाणे सृष्टीच्या निर्मितीचा आणि सृष्टीच्या प्रलयाचा भगवंतावर काही परिणाम होत नाही, म्हणून तो उपाधी वेगळा आहे. म्हणून त्याला उपाधीच्या वेगळा म्हणायचा आपण. ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं उदाहरण आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जैसे विश्वपण काही न होय, विश्वलोपे काही न जाय, जैसा रात्री दिवसा नोहे द्विधा रवी. रवी म्हणजे सूर्य. रात्री किंवा दिवसा द्विधा रवी नोहे, दोन रवी नसतात. त्याप्रमाणे सूर्य विश्व आल्यानंतर आणि विश्व निघून गेल्यानंतर दोन परमात्मा नसतो, तो एकच असतो. त्याला उपाधी लागतही नाही आणि त्याची उपाधी बाजूलाही होत नाही, म्हणून तो उपाधी वेगळा आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून त्याला उपाधी वेगळा तुम्हाला म्हणावा लागेल. निर्विकार म्हणावा लागेल, कोणताही विकार त्याच्याकडे नाही. साधकांनी तुकाराम महाराजांना प्रश्न केला, तुकोबा आणखी एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? उपाधी वेगळं व्हावंसं तुम्हाला वाटलं की नाही? उपाधी वेगळं व्हावंसं तुम्हाला वाटलं, मग तुम्हीच प्रयत्न करा ना, उपाधीपासून वेगळे व्हा ना. तुम्हीच प्रयत्न करा. देवाला का अडकवता त्याच्यात? देवाला का तुम्ही असं सांगायला लागले की आम्हाला उपाधीपेक्षा वेगळा करा? अहो, मुमुक्षू साधक कधीच देवावर भार घालत नाही. मुमुक्षू साधक नेहमी स्वतःच्या प्रयत्नानेच या संकटातून समस्येतून बाहेर पडत असतो. तो स्वतः नाही येत याच्यामध्ये, स्वतः येत नाही. तुम्ही आत्तापर्यंत जे काही पाहाल ते प्रत्येक मुमुक्षानं भगवान परमात्म्याला हस्तगत करेपर्यंत जे काही केलं ते सगळं स्वतःच्या सामर्थ्यानंच केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. देवती बळे धरीला सायासे, 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 देवती बळे धरीला करनिया नाश उपाधीचा, करनिया नाश उपाधीचा, पूर्व पक्ष धातू धिकारीने जाणा, पूर्व पक्ष धातू धिकारीने जाणा. देवती ही बळे धरीला सायासे, हा शब्द मला महत्वाचा आहे. देवती ही बळे धरीला, पण सायासे धरीला म्हणजे स्वतःच्या प्रयत्नानं धरला. त्याने भगवंतावर असा भार कधी घातला नाही. तुम्ही का बरं देवावर भार घालायला लागले? तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही देवावर भार घालतो याचं कारण असं आहे, मुमुक्षू साधक कधीच देवावर भार घालत नाही अशातला भाग नाही. तो काय करतो? आधी स्वतःच्या सामर्थ्याचा वापर करून समस्येतून बाहेर पडण्याकरता प्रयत्न करतो आणि जेव्हा त्याला कळतं आता आपले सामर्थ्य संपले त्यावेळेला तो मात्र देवाला हाक मारत असतो. तो मुमुक्षू आहे.
मुमुक्षू लहान लहान संकटात कधी जो साधक आहे, जो हरिभक्ती परायण आहे, जो हरिभक्त आहे, जो हरिदास आहे, जो विष्णुदास आहे, तो कधीच देवाला लहान लहान संकटात अडकवत नाही. अडकवत नाही म्हणण्यापेक्षा आपण अडकवू नये. देवाला लहान लहान संकटाकरता हाक मारू नये. एखादा अतिशय महान संकट की ज्याच्यातून आपल्या सामर्थ्याने बाहेरच नाही पडता येत, अशा वेळेला मात्र देवाला हाक मारावी. तुकोबराय म्हटले, पडता जड भारी दासी आठवावा हरी. भगवान परमात्म्याची तेव्हा आठवण करावी जेव्हा जड भारी मोठं असं संकट असेल. लहान लहान संकटात कशाला बरं देवाला अडकवायचं, असं करू नये. मुमुक्षु साधक कधीच देवाला हाक मारत नाही असं नाही. स्वतःच्या सामर्थ्यानं प्रयत्न करतात, पण जेव्हा स्वतःचे सामर्थ्य संपतात तेव्हा मात्र ते देवाला हाक मारतात. तुम्ही पाहाल भूपाळ्याच्या अभंगामध्ये तुकोबारायांचा अभंग आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, जळोतती येथे उपजविती अंतराय सायासाचे जोडी माझे तुमचे पाय. जळोतती येथे उपजविती अंतराय. जी येथे अंतराय उपजविती ती जळोत. जी येथे अंतराय उपजविती, येथे म्हणजे कुठे? आमच्या भजनात. आमच्या भजनामध्ये जी अंतराय उपजविती ती जळोत. आमच्या भजनामध्ये जी अंतराय उपजविती ती असं जळोत म्हणा ना, असं वाटलं पाहिजे मला. जळोत, जी येथे अंतराय उपजविती ती जळोत. जळोत जळोत या शब्दाच्या मागे तुकाराम महाराजांच्या अंतःकरणीची त्राग आहे. तुकाराम महाराजांच्या मनाला झालेला त्रास आहे की आम्ही अनेक प्रयत्न करतो भजन करण्याकरिता, कुणीतरी येतं त्याच्यामध्ये अंतराय निर्माण करून देतं. मग अंतराय निर्माण करून देणारा मनुष्यच असेल अशातला भाग नाही. मग त्याच्यात तुमचे काम क्रोधादी विकार का असेनात, द्वेष मत्सरादी विकार का असेनात, हे सगळे येतात आणि आमच्या भजनामध्ये जर बाधा निर्माण करत असतील तर ही सगळी जळोत. तुकाराम महाराजांनी सांगितलं जळोत. आपण पण एखादा आपल्याला त्रास द्यायला लागला की आपण जळोत म्हणतो की नाही, मला सांगावं. जळो असं म्हणतो की नाही? म्हणतो. आपण पण म्हणतो, फक्त आपण असा चांगला शब्द जळोत असं म्हणत नाही. आपण काय म्हणतो? तुमच्याकडे म्हणतात की नाही मला माहिती नाही, पण आमच्याकडे म्हणतात बाबा आग लागो. आता इकडं काय म्हणतात बरं, आमच्या माता भगिनी दादा फार चांगला हातबीत रगडून म्हणतात आग लागो. आमच्याकडच्या माता भगिनी अजूनही म्हणतात तशा. आपण मला सांगा, त्या एखाद्या माणसाला जर आग लागो म्हणत असतील, का म्हटल्या? त्याच्याकडून होणारा त्रास तिला सहन झाला नाही म्हणून ती आग लागो म्हटली. त्याप्रमाणे भजनामध्ये अंतराय निर्माण करून देणाऱ्यांचा त्रास तुकोबरायला सहन होत नाही म्हणून तुकोबराय म्हणतात जळोत. जळोतती येथे उपजविती अंतराय सायासाचे जोडी माझे तुमचे पाय. माझे सायास तुमचे पाय जोडी, माझे सायास आहेत तुमच्या पाया करता आणि येथे अंतराय उपजविती ती जळोत. त्यांनी आधी भरपूर प्रयत्न केले, पण आपल्या प्रयत्नाने जेव्हा हे प्रतिबंध बाजूला होत नाहीत हे तुकोबारांना दिसतं, तेव्हा तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात. आता मज साह्य येथे करावे देवा, तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवोनी. देवा आता तुम्ही इथं या, हस्तक्षेप करा, मला तुम्ही सहकार्य करा. आणि सहकार्य करून करा काय? तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवोनी. गोवा उगवोनी म्हणजे गोवा म्हणजे माहितीये ना? नाही, शुद्ध मराठीतला गोवा म्हणतो मी. अलीकडे माणसाला फक्त दोनच गोवा माहिती, एक खायचा आणि एक फिरायचा. दोनच गोवा माहितीये. पण गोवा या शब्दाचा शुद्ध अर्थ होतो ज्याच्या माध्यमातून अडकणं होतं, जो अडकवण्याकरता कारणीभूत असतो त्याला गोवा असं म्हणतात. गोवणे असं क्रियापद आहे, म्हणजे अडकवणे. म्हणजे जे बाकीच्या मध्ये आम्ही अडकलेलो आहोत त्या सगळ्यातून आम्हाला बाहेर काढा. सकळ गोवा उगवणे, तुम्ही आमच्याकडून तुमची सेवा करून घ्या. याचा अर्थ मुमुक्षू त्याचे सगळे प्रयत्न संपले की मग देवाला हाक मारतो. त्याच पद्धतीनं इथं तुकाराम महाराज म्हणतात, या उपाधीपासून वेगळं होण्याकरिता आम्ही प्रयत्न केले. विकाररहित म्हणजे दोषरहित, आणि दोषरहित होणं म्हणजेच ब्रह्मस्वरूप होणं. कारण निर्दोषम ही समम ब्रह्म असं श्रीमद भगवद्गीता बोलते. याचा अर्थ विकाररहित होणं म्हणजे ब्रह्मरूप होणं. त्याचेही आम्ही प्रयत्न केले. काहीच संसार तुम्हा नाही असा संसारापासून अलिप्त होण्याचे पण आम्ही प्रयत्न केले, पण हे आमच्या सामर्थ्यानं शक्य झालं नाही ना. म्हणून आता तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात, आमच्याकरता एकच करा. काय करा? जसे तुम्ही आहात तसं आम्हाला करून ठेवा. अभंगाचं दुसरं चरण. ऐसे माझ करुणी, ऐसे माझ करुणी, ऐसे माझ करुणी देवा. ऐसे माझ करुणी, ऐसे
उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही ऐसे मज करोनी ठेवा नारायणा समूळ वासना नुरवावी समूळ वासना नुरवावी आम्हाला उपाधी वेगळं करा निर्विकार करा तुम्ही जसे संसार रहित आहात तसं आम्हाला पण संसार रहित करा पण समूळ वासना नुरवावी नुरवावी म्हणजे न उरवावी कुठल्याही पद्धतीची वासना आमच्या ठिकाणी उरू देऊ नका शिल्लक राहता कामा नये हे तुम्ही आमच्याकरता करा ज्याप्रमाणे तुम्ही आहात कसे तुम्ही आहात निसंग तुम्हासी राहणे एकट नाही कटकट साहोयेत तुम्ही जसे निसंग आहात कुणाचाही संग तुम्हाला लागत नाही कोणतीही कटकट जशी तुम्हाला सहन होत नाही तसं तुम्ही आमच्या बाबतीत सुद्धा करा आम्हाला सुद्धा कोणताही संग लागता कामा नये याची काळजी देवा तुम्ही घ्या ही जबाबदारी आम्ही तुमच्याकडे देतो या प्रपंचात राहूनही या प्रपंचामध्ये न राहिल्यासारखं आम्हाला करता येईल असं तुम्ही आमच्याकरता करा म्हणजे तरी कसं करा तुकाराम महाराज देवाला म्हणतात तुका म्हणे नाही मिळो येत शिळा रंगाची सकळा स्फटिकाची ज्याप्रमाणे स्फटिकाची शिळा असते त्या स्फटिकाच्या शिळेला तुम्ही ज्या रंगावर ठेवाल ती त्या रंगाची होते पण मुळात ती कुठल्याच रंगाची नसते पण ज्या रंगावर तिला ठेवलं जातं ती त्या रंगावर दिसते ज्ञानोबराय म्हणतात त्या स्फटिकाच्या शिळेला जर तुम्ही केशरावर ठेवलं तर ती केशरी रंगाची लाल रंगाची दिसते त्याच शिळेला जर तुम्ही हिरव्या कापडावर ठेवलं तर ती हिरव्या रंगाची दिसते परंतु ती शिळा जेव्हा तुम्ही हिरव्या कापडावरून बाजूला काढून घेता तेव्हा ती कोणत्या रंगाची आहे हे तुम्हाला सांगता येत नाही कारण मुळात ती कुठल्याच रंगाची नसते तुम्ही ज्या रंगावर ठेवाल ती त्या रंगाची होते पण ती त्या रंगाची होत असताना ती रंगात एकरूप होत नाही हे महत्वाचं आहे त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला करा म्हणजे तरी कसं करा सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे म्हणजे ज्याप्रमाणे कमळाचं पुष्प हे पाण्यात राहतं पण पाण्यात राहून सुद्धा ते पाण्यापासून निराळं वेगळं राहतं पाण्याशी ते कधीच एकरूप होत नाही त्याप्रमाणे आम्ही या प्रपंचात राहून सुद्धा प्रपंचाशी एकरूप नाही झालो पाहिजे प्रपंचाची आसक्ती कुठं लागली नाही पाहिजे याच्याकरिता तुम्ही आम्हाला सद्बुद्धी द्या ही मागणी ही अपेक्षा ही प्रार्थना तुकाराम महाराज भगवंताच्या पुढ्यात करतात ऐसे मज करोनी ठेवा नारायणा आम्हाला तुम्ही असं करून ठेवा काय आहे हा सगळा अभंग फार विस्ताराचा आहे पण तुकाराम महाराजांची इथली जर मागणी आपण पाहिली तर मला एवढं वाटतं की कमीत कमी तुकाराम महाराजांनी तरी का बरं देवाच्या पुढ्यात मागावं वास्तविक तुकाराम महाराजांना देवाच्या पुढ्यात मागायची काही गरज नाही कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो असं म्हणणारे तुकोबाराय आहेत काम नाही झालो पाही रिकामा असं म्हणणारे तुकाराम महाराज आहेत आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया म्हणजे तृप्त अवस्थेला पोहोचलेले तुकोबाराय त्यांना देवाच्या पुढ्यात वास्तविक पाहता मागायची काही गरज नाही काहीच आवश्यकता नाही तरीही तुकाराम महाराज जवळजवळ 400 अभंगातून देवाच्या पुढ्यात मागतात कशा करता मागतात का मागतात एवढ्या करताच मागतात तुकाराम महाराज म्हणतात मी या सगळ्या लोकांना आतापर्यंत सांगत आलोय की देवाच्या पुढ्यात भक्ती केल्यानंतर काही मागू नये आपण भक्ती केली की देवाच्या पुढ्यात काही मागू नये देवाला भक्ती केल्यानंतर मागायचं नाही अजिबात मागायचं नाही देवाला कधीच सांगायचं नाही की मला काहीतरी पाहिजे कारण देवाचा स्वभाव असा आहे की जो पाहिजे म्हणून त्याच्या मागे जातो तो त्याच्याकडे ढुंकून बघत नाही आणि जो काहीच मागत नाही त्यानं मागावं म्हणून त्याच्या पाठी लागतो हा देवाचा स्वभाव आहे त्याच्याकडे आपण मागू नये काहीच मागू नये भगवान परमात्म्याच्या पुढ्यात जाऊन मागू नये का मागू नये कशा करता मागू नये कारण भगवान परमात्म्याच्या पुढ्यात जर आपण काही मागायला लागलो तर आपली भक्ती संपली आपली पण भक्ती संपलीच आहे 9:30 वाजलेत आपलं संपलंच आहे अगदी थोडासा सारांश म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि मी पण थांबतो तुकाराम महाराज म्हणतात भक्तांना देवाच्या पुढ्यात काही मागू नये का बरं मागू नये एवढ्या करता मागू नये कारण तो जर देवाच्या पुढ्यात काही मागण्याकरिता सिद्ध झाला तर त्याची भक्ती संपते आणि त्याचा व्यवहार सुरू होतो भक्तश्रेष्ठ प्रल्हादाच्या जीवनातला एक सुंदर प्रसंग असा सांगितला की भगवान परमात्म्यानं नरसिंह अवतार धारण केला हिरण्यकश्यपूचा वध केला हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर आता अवतारच नरसिंह अवतार म्हणजे क्रोधायमान क्रोधयुक्त असलेला अवतार त्यामुळे मोठ्या डरकाळ्या फोडणं वगैरे ते चालूच होतं नरसिंह भगवान परमात्म्याचं ब्रह्मदेवानं प्रयत्न केला नरसिंह भगवंत शांत झाले नाहीत इतर गंधर्वाने प्रयत्न केला काही शांत झाले नाहीत लक्ष्मी मातेला सांगितलं आमच्याच्यानं नाही जमत तुझ्याच्यानं जमतं का बघ बाबा तू जाऊन जरा सांग देवाला शांत व्हा लक्ष्मी पुढे गेले देवाला सांगितलं देवा शांत व्हा देव काही शांत झाले नाहीत सगळ्यांनी प्रयत्न केले देव शांत होत नाही
त्याच्यानंतर ब्रह्मदेवानं सांगितलं हे असे शांत होणार नाही, मग ज्याच्याकरता इथं आलेत त्यालाच पुढे पाठवा म्हणजे शांत होतील. कोणाकरता आले? प्रल्हादाकरता आले. प्रल्हादाला पुढे पाठवा. प्रल्हादजी पुढे गेले, भगवान परमात्म्याची स्तुती केली आणि भगवंताला सांगितलं की देवा आपलं कार्य झालेलं आहे, कृपया आपण शांत व्हा. आणि त्या प्रल्हादाच्या मुखातल्या अगदी लहान अवस्थेमध्ये असलेल्या प्रल्हादाच्या मुखातली स्तुती ऐकली. नृसिंह भगवंत शांत झाले. नृसिंह भगवंतानं प्रल्हादाला जवळ घेतलं आणि नृसिंह भगवंत प्रल्हादाला म्हणायला लागले की आत्तापर्यंत जी काही भक्ती तू माझी केलीस की नाही त्याच्यावर मी अतिशय प्रसन्न आहे, अतिशय प्रसन्न आहे. त्यामुळे या भक्तीच्या बदल्यात जर तुला माझ्याकडून काही मागायचं असेल बिनधास्त माग, मी तुला द्यायला तयार आहे, मी द्यायला तयार आहे. प्रल्हाद म्हणायला लागले नाही देवा, मला या भक्तीच्या बदल्यात काहीच नको, मला तुमच्याकडे काहीच मागायचं नाही. देव म्हणायला लागले नाही नाही तुला काहीतरी मागावं लागेल, मागितल्याशिवाय मी जात नाही. म्हणायला लागला नाही नाही मी तुमच्या पुढ्यात काहीच मागणार नाही. देव म्हणायला लागले माग, काहीतरी माग भक्तीच्या बदल्यात. प्रल्हाद म्हणतो मी मागणार नाही. देव म्हणतो मागा, प्रल्हाद म्हणतो मी मागत नाही. असं बरंच वेळ चाललं चाललं चाललं. देव म्हणायला लागला अरे कमीत कमी कोण मागायला सांगतोय ते तरी बघ, मी देव विश्वाचा मालक असलेला मी तुला सांगतो ना माग, कमीत कमी माझा शब्द राखावा म्हणून तरी माग. जर तू मागितलं नाही तर माझा शब्द खाली पडेल, त्याच्यामुळे माझ्या शब्दाचा मान राखावा म्हणून तरी माझ्याकडून काहीतरी माग. आता प्रल्हाद विचार करायला लागले काय मागावं, कारण प्रल्हादानं देवाला सरळ सांगितलं देवा मी जर भक्तीच्या बदल्यात तुमच्याकडे काही मागितलं, ऐका, मी जर भक्तीच्या बदल्यात तुमच्याकडे काहीतरी मागितलं तर ही भक्ती ठरणार नाही, हा व्यवहार होईल, हा व्यवहार होईल. मी तुमच्याकरता काहीतरी करतो त्याच्या बदल्यात तुम्ही माझ्याकरता काहीतरी करा, हा काय आहे? व्यवहार आहे, भक्ती नाही. आज मी तुम्हाला मदत करतो उद्या तुम्ही मला मदत करा, हा काय आहे? व्यवहार आहे. आज मी तुमच्यावर प्रेम करतो उद्या तुम्ही माझ्यावर प्रेम करा, हा काय आहे? व्यवहार आहे. आज आम्ही तुमच्या घरी आलो उद्या तुम्ही आमच्या घरी या, हा काय झाला? व्यवहार झाला. आज आम्ही तुमच्या सप्त्याला येतो उद्या तुम्ही आमच्या सप्त्याला या, हा काय झाला? व्यवहार आहे की नाही? याच्यात प्रेम कुठं आहे? याच्यात भक्ती कुठं राहिली? राहिली नाही. प्रल्हादानं सांगितलं देवा ही भक्ती होणार नाही, त्याच्यामुळे मला काही मागायचं नाही. बराच वेळ त्यांचा तो खेळ चालला आणि आता देवानं अटच घातली की जर तू मागितलं नाही तर मी परतच जात नाही, मागावं लागेल. प्रल्हाद विचार करतात काय मागावं, काय मागावं, काय मागावं. तर म्हटलं काय मागावं, काय मागावं. प्रल्हादजी भरपूर विचार करायला लागले. ऐका, प्रल्हादजींनी सांगितलं की देवा मी मागतो, तुम्ही द्याल का? हो म्हटले द्यायला तयार आहे. तुम्ही नक्की द्याल का? मी मागायला तयार आहे. हो म्हटले देईन. कधी द्याल? काही नाही, हे पोरग इथून गेलं की देईन म्हणे, कारण तोपर्यंत तुम्ही माझ्याकडे बघत नाहीत. मी काही सांगितलं तरी कळणार नाही की नाही. जे महत्वाचं आहे तेच जर तुमच्या ध्यानी आलं नाही तर उपयोग नाही त्याचा. ते म्हणायला लागले प्रल्हादजी देवा द्याल का? मला नक्की देईन. नक्की द्याल? नक्की देईन. मी मागेन ते द्यावं लागेल. अरे मागशील ते देईन, काय मागून मागणार आहेस तू? मी या विश्वाचा अधिपती आहे, काय मागायचं ते माग, मी तुला द्यायला तयार आहे. प्रल्हादजी म्हणायला लागले देवा जर तुम्ही मला देणारच असाल, जर तुम्ही मला देणारच असाल तर फक्त मला एवढंच द्या, काय? इथून पुढे मी तुमच्याकडे काहीच मागू नये, एवढंच मला तुम्ही द्या. एवढं मागणं मागितलं, प्रल्हादाची मागणी संपली. मागणी मागून प्रल्हादाने आपली मागणी संपवली, पण देवाच्या पुढ्यात काही मागितलं नाही, कारण तो भक्त आहे. भक्त देवाच्या पुढ्यात काही मागत नाही. तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवून या काही न मागती. तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवून या काही न मागती, ते भक्त आहे. अगदी जीव भाव देवापायी ठेवतात पण काहीच मागत नाही. म्हणून माणसानं विचार केला पाहिजे की आपण देवाकडून काही मागू नये. ज्या गोष्टी इथं पूर्ण होऊ शकतात त्या देवाकडे कशाला जायच्या? ते इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं द डिझायर्स दॅट कॅन बी फुलफिल्ड बाय द रिलेटिव्स अँड द रिलेशन्स शुड नॉट बी एक्सप्रेस्ड इन फ्रंट ऑफ गॉड. जे या जगात पूर्ण होऊ शकतं ते देवाच्या समोर जाऊन मांडू नये. जे पूर्ण करण्याकरिता आपला समाज, आपले नातेवाईक, आपलं मार्केट, आपला बाजार हे सिद्ध आहे, तेच परत मागण्याकरिता देवाच्या पुढ्यात जाऊ नये. याचा अर्थ असा होत नाही दिस डझंट मीन द गॉड कॅनॉट फुलफिल. गॉड कॅन श्योरली फुलफिल युअर all the desires, but you should not express that in front of him because he is not the unusual intellectual personality, he is the very supreme personality. अर्थात हे तुम्हाला कळतंय असं समजून बोलतोय. असं तो कोणीतरी असामान्य आहे आणि असामान्याला आपण सामान्याच्या कुटीतलं मागायचं नाही. असामान्य आला
तर त्याच्याकडून असामान्य मागायचं. कारण असामान्याला जर तुम्ही सामान्य मागाल तर असामान्याला पण तुम्ही सामान्याच्या कोटीत आणून ठेवाल. देवाला सामान्य करू नये, त्याच्याकडून प्रापंचिक काही मागू नये. पारमार्थिक इच्छा व्यक्त करावी, भगवंताच्या भजनाची इच्छा व्यक्त करावी, ज्ञानेश्वरीच्या वाचनाची इच्छा व्यक्त करावी, संप्रदायीन आपण सेवा घडावी अशी इच्छा व्यक्त करावी. त्याच सत्कर्माच्या केलेल्या इच्छा भगवान परमात्मा पूर्ण करत असतो आणि त्या इच्छा करण्याकरिता भगवान परमात्मा आपल्याला बुद्धी देवो अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली. तुका म्हणे नाही मिळो येत शिळा रंगाची सकळा स्फटिकाची, ऐसी मज करोनी ठेवा नारायणा समूळ वासना नुरवावी. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सगळ्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. चहूबाजूला अगदी मंडपाच्या प्रत्येक कोपऱ्यात एक एक श्रोता बसलेला पाहिल्यानंतर या परिवर्तन कीर्तन महोत्सवाचा अतिशय सार्थक झाल्यासारखं असं वाटायला लागलं. चारही बाजूने फक्त आणि फक्त श्रोता वर्ग आहे.